2024 हे वर्ष निवडणुकांचं वर्ष राहणार आहे। त्याच दृष्टीनं सरकार सर्वसामान्यांना आरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि योजना जाहीर करत आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जीवनावश्यक वस्तूच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होत महागाईनं सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल केलं होतं। आता स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर किमतीमध्ये कपात करून हे सिलेंडर 500 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा विचार सरकार सध्या करत आहे। लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होईल, मात्र त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार। त्यासाठी हा मजकूर शेवटपर्यंत पहा। गॅसवर भरघोस सबसिडी सरकारने जाहीर केली, मात्र ही सबसिडी प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागेल यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। गॅस सिलेंडरच्या किमती तिप्पट चौपट वाढलेले असताना सरकार आता निवडणुकांवर डोळा ठेवून गॅसमध्ये पुन्हा सबसिडी देण्याचा विचार करत किमती कमी करण्यात विचार करत आहे। याबाबत सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून संकलित केलेल्या माहितीच्या आधारे केंद्र सरकार गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याची शक्यता आहे। उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना येत्या काही महिन्यातच गॅस सिलेंडरवर आणखी सवलत मिळेल। पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असू शकते। वाढलेली महागाई लक्षात घेता येत्या काही दिवसात घरगुती LPG सिलेंडरवर आणखी सूट म्हणजे सबसिडी मिळण्याची शक्यता आहे। केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देण्याची तयारी करत आहेत। एवढंच नाही तर सामान्य ग्राहकांसाठी सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात होऊ शकते। सध्या लाभार्थ्यांना एका वर्षात 12 सिलेंडरवर 300 रुपये सबसिडी दिली जाते, तर उज्ज्वला योजनेअंतर्गत अतिरिक्त सवलतीबाबत येत्या काही महिन्यात निर्णय घेतला जाऊ शकतो। मात्र गॅसवर जर तुम्हाला सबसिडी हवी असेल तर त्यासाठी KYC करणं बंधनकारक आहे, असं सूत्रांनी सांगितले। त्या दृष्टीनं गॅस ऑफिसवर ग्रामीण भागामध्ये KYC कॅम्प लावून गॅस कंपनीकडून KYC केली जाते। ग्राहकांनी गॅस एजन्सीच्या ऑफिसवर याबाबत चौकशी करून KYC करणं